3,95,000. ही पासर वॅगनार 5,35,000. ही पासर सिलेरियो 4,35,000. ही पासर i10 निओस 6,95,000. ही पासर ऑरा 7,20,000. ही पासर वॅगनार 3,75,000. ही सापर परत एकदा निओस 6,95,000. ही सापर इवॉन 2,20,000. सर इर्टिगा डिझेल 9,50,000. पोलो 4,50,000. स्विफ्ट 6,15,000. न्यू लुक स्विफ्ट पेट्रोल 6,45,000. न्यू लुक स्विफ्ट 7,35,000. सोल्ड 7,35,000. ही पहा इर्टिगा 9,60,000. क्रिस्टा 19,25,000. पाही गाडी 6,15,000. WRV 6,75,000. पाही गाडी 6,15,000. माझ्या बीपी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपण आता बारामती इंदापूर रोडला इंडिया मोटर्स बारामती या ठिकाणी गाड्यांचा स्टॉक बघायला आलेलो आहे. या ठिकाणी आपण गाड्यांचा स्टॉक बघणार आहे, गाड्यांची माहिती घेणार आहे, गाड्यांचं मॉडेल, किलोमीटर, इन्शुरन्स, प्राइस सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, हे कंटेंट बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. प्रत्येकाने हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला कमेंट करायची आहे. तुम्हाला कोणत्या गाड्यांची माहिती पाहिजे, जर तुम्ही कमेंट केली तरच मला कळेल तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाय. हा व्हिडिओ थोडासा चुकेल, ठीक आहे, आम्ही नवीन आहे, मी त्यात सुधारणा करेल. जरूर तुम्ही मला कमेंट करताय की सर ठीक आहे तुमच्या काय चुका आहेत सांगा, भरपूर सांगा, कारण तुम्ही सांगितलं तरच त्यातनं मी काहीतरी सुधारणा करणार आहे. तर ठीक आहे, आज आपण इंडिया मोटर्सला हे पाहू शकता, हा सगळा स्टॉक आहे. याच्यामध्ये सिडान म्हणा, एसयूव्ही मध्ये सगळ्या गाड्यांचा स्टॉक आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण जाणार आहे इंडिया मोटर्सला. ओके, तर नमस्कार मित्रांनो, आता आपण उभा आहे इंडिया मोटर्सला. सर नमस्कार. नमस्कार सर, आपले सहर्ष स्वागत आहे इंडिया मोटर्स बारामतीमध्ये. सर तुमचं नाव? माझं नाव आसिफ मुलानी सर. ओके, इंडिया मोटरचे मॅनेजर म्हणून तुम्ही काम बघताय ना? नक्कीच सर. आसिफ मुलानी म्हणून आहेत. सर नमस्कार. आज या ठिकाणी जे आमचे कारप्रेमी आहेत, जो आमचे व्ह्युअर्स आहेत, आज त्यांच्यासाठी तुम्ही कोणता स्टॉक आणलेला आहे? सर आपल्याकडे 2 लाखापासून ते 25 लाखापर्यंत स्टॉक आहे. बर. आपल्याकडे लोन, एक्सचेंज सुविधा सगळी अवेलेबल आहे. बर. कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण आपल्या जे ग्राहकांना गाडी उपलब्ध करून देतो. चला तुम्हाला स्टॉकची पूर्ण माहिती मी देतो. या ठीक आहे, चला इकडून घेऊ सर. बर. तर सुरुवातीला इकडून घेऊ सर. ठीक आहे, चला. ओके, तर बघा, बिग स्टॉक पहिल्यांदा आपण स्टार्ट करतोय. हे आहे फोर्ड इंडिवर गाडी. तर त्याबद्दल सर सांगा. एकदम हाय बजेट, जास्त चालणारी गाडी सर. फोर्ड इंडिवर 2018चं मॉडेल आहे. VIP नंबर आहे, ओनली 45. MH 14 पासिंग आहे, पिंपरी चिंचवड, आणि 45 नंबर VIP नंबर आहे गाडी. विथ पॅनोरामिक सनरूफ. सनरूफ आहे गाडी, ऑटोमॅटिक. बर. जी आत्ताच्या युथला एकदम जास्त चालणारी गाडी. टायर कंडिशन बद्दल काय? एकदम बेस्ट टायर. टायर कंडिशन नाही म्हटलं तर सर 50-60% आसपास टायर कंडिशन याची आहे. जी प्राइस आपण कोट केलेली आहे सर 24,50,000. 24,50,000. त्यामध्ये आपण निगोशिएबल करून देणार. आणि गाडीवर नक्कीच सर. आणि गाडीवरती लोन म्हटलं तर कमीत कमी आमच्या अंदाजे 18 लाखाच्या आसपास ते 19 लाखाच्या आसपास गाडीवरती लोन होईल. एकदम सुंदर. तुम्ही कोणती दाखवताय गाडी? सर आपण दाखवतोय स्कॉर्पिओ S10. हा, ओके. जी आता क्लासिक जी स्कॉर्पिओ आली, हा, त्याच्या आधीच्या ज्या चालणाऱ्या गाड्या तर स्कॉर्पिओ S10, S2. तर त्यातलं आपले सर्वाधिक चालणारं मॉडेल आपल्याकडे S10 हे आहे, महिंद्राचं S10. एमॉक इंजिन आहे. एमॉक इंजिन सर. ओनर किती सर गाडीला? फर्स्ट ओनर. प्रत्येक गाडी इंडिया मोटर्स मध्ये फक्त फर्स्ट ओनर मिळेल. इंडिया मोटर्स मध्ये गाडीचा ओनर फक्त तुम्हाला पहिलाच मिळेल. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होतो. सेकंड ओनर गाडी घेतल्यानंतर ग्राहक हा थर्ड ओनर होतो. त्या ग्राहकाला कुठलीही गरज पडली गाडी विकायची असेल तर ग्राहकाला पैसे मिळत नाही. फर्स्ट ओनर गाडी घेतल्यामुळे ग्राहक हा सेकंड ओनर होतो. त्याच्या गाडीला पूर्ण फळाची पकडी चांगली किंमत प्राप्त होते. या गाडीवरती लोन किती होईल? ह्या गाडीवरती सर 2015ची गाडी आहे, S10 आहे. ह्याच्यावरती आमचा अंदाजे 7-7.5 लाख रुपये लोन व्हायलाच पाहिजे. बरं. आणि गाडीची कॉस्ट काय केली तुम्ही? आपण सर कॉस्ट केली 9,35,000. ते निगोशिएबल आहे? नक्कीच सर. त्याचं लोन आता आहे का गाडी? नाही सर, प्रत्येक गाडी आपल्याकडे नील आणि प्रत्येक गाडीची RC अवेलेबल आपल्याकडे. गाडीचं टायर कंडिशन काय सांगताय? टायर कंडिशन याची म्हणली तर कमीत कमी पुढचे टायर कंडिशन 70 ते 80% टायर कंडिशन. 70 ते 80% टायर कंडिशन आहे. आतले फीचर्स आणि आतली जी काय म्हणतात ना, कंडिशन खूप गुड, एकदम बेस्ट सर. न्यू सीट कव्हर सगळ्या बेस्ट कंडिशन. ओके, नेक्स्ट आहे सफारी स्ट्रॉम.
घोडा संबोधला जात त्याला, घोडा. बरोबर आहे. सफारी स्ट्रॉंग. ओके. हे आहे सर 2013चं मॉडेल. 13चं मॉडेल. याची आपण कमीत कमी प्राइस लावली आहे फक्त 4,75,000 रुपये. MS09 मध्ये पासिंग, कोल्हापूर पासिंग आहे गाडीचं सर. एकदम छान कलर आहे हा. गाडीवरती लोन किती होईल? ह्याच्यावरती सर 3 लाखाच्या आसपास लोन होईल गाडीवर. 3 लाख, 2.5 ते 3 लाख. आणि गाडीची कॉस्ट काय केली प्राइस? 4,75,000. 4,5 निगोशिएबल आहे. निगोशिएबल आहे. गाडी ओरिजिनल आहे. नक्कीच सर. प्रत्येक गाडी शोरूम मेंटेन असणार आपल्याकडे. शोरूम मेंटेन बंदास्त. कधी यायचं, आपली गाडी चावी घ्यायची, शोरूमला जायचं, गाडी चेक करायची, बरं, आणि घेऊन यायचं. आता नेक्स्ट काय दाखवतो तुम्ही? नेक्स्ट सर या तुम्ही आतमध्ये या. हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी सगळ्यांचा आवडता सेगमेंट आहे, हा ब्रँड आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगताल? सर 1.4 इंजिन आहे, क्रेटा डिझेल इंजिन आहे. बर. 2016चं मॉडेल आहे. बर. व्हाईट कलर सिंगल ओनर मध्ये. बर. टायर कंडिशन ऍज वेल सगळे न्यू टायर्स आहेत. ओके. सीट कव्हर न्यू, टायर न्यू, सगळे एकदम बेस्ट कंडिशन. बरोबर आहे. गाडीवरती लोन किती होईल? ह्याच्यावरती सर आता 7 लाखाच्या आसपास लोन व्हायला पाहिजे. 2018चं आहे. 18चं मॉडेल. 2018चं 1.4. 7.5 ते 7 लाख रुपये. 1.4. 1.4 जिला एव्हरेज जास्त आहे, 20+ एव्हरेज देते. 1.4 इंजिन. ओनर ही फर्स्टच आहे. फर्स्ट ओनर. प्रत्येक गाडी फर्स्ट ओनर. MS12 पुन्हा पासिंग नंबर. प्रत्येक गाड्या पुन्हा आणि पिंपरी चिंचवड पासिंग मिळतील. मुंबई पासिंग मध्ये इंडिया मोटर्सचं काम नाही. आणि ग्राहकांनीही त्या गाड्या घेऊ नयेत. नक्कीच, असं माझं म्हणणं आहे. चला, ओके, थँक्यू. नेक्स्ट सर कोणती कार आहे? इर्टिगा सर. मारुती सुझुकीची. डिझेल मध्ये कुठे मिळणार नाही. अगदी बरोबर. आपल्याकडे सर्वांना परवडणारी. आपल्याकडे 3 स्टॉक आहेत इर्टिगाचे. ओके. लोकांकडे एक पण नसतो, आपल्याकडे 3 आहेत. काय सांगताल इर्टिगा बद्दल? हे जे सर ZDI प्लस सिंगल ओनर, लाखाच्या आसमध्येच किलोमीटर. बर. सिंगल ओनर गाडी 2018 मॉडेलची. 2018ची टॉप मॉडेल. ह्याच्यावरती नाही म्हणलं तर 80% आसपास लोन होते. टायर कंडिशन गाडीचे काय? टायर कंडिशन एकदम न्यू टायर सर. न्यू टायर. ओके. गाडीवरती लोन किती होईल म्हणले? 80% आसपास म्हणलं तर सर 7 ते 7.5 लाखाच्या आसपास लोन होईल गाडीवरती. इर्टिगा गाडी एकदम बेस्ट. आपण 950 कोट केली आहे, त्यामध्ये निगोशिएबल प्राइस राहील आणि मान सन्मान नक्कीच ठेवला जाईल. MS14 पिंपरी चिंचवड पासिंग, गाडीचा नंबर 9178. चला, नेक्स्ट आहे इनोवा क्रिस्टा टोयोटा. काय सांगता? सगळ्यात ट्रस्टेड ब्रँड टोयोटा. राईट. इनोवा क्रिस्टा मॉडेल कोणते? डिझेल सर. व्ही मॉडेल मध्ये बकेट सीट आहे का रेग्युलर आहे? नाही, 8 सीटर गाडी. 8 सीटर गाडी. काय सांगताल? गाडी मागणी असते 8 सीटरची. ओके. आपल्याकडे. बर. हे जे सर आपण 2018चं मॉडेल आहे, आपण हे जे कोट केली आहे सर 19,25,000 रुपये. 19,25,000 निगोशिएबल. नक्कीच निगोशिएबल. मार्केटमध्ये तुम्हाला काय वाटतं बरं? आपल्या ज्या गाड्यांची तुम्ही आता रेंज म्हणताय, बऱ्यापैकी व्ह्यूअर्स काय होतं, आम्हाला कमेंट करतात की तुमच्या गाड्यांचे हाय रेट आहेत, पण त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? सर हाय रेट मध्ये तुम्ही समोरासमोर आलं पाहिजे, व्यवहाराला बसलं पाहिजे, व्यवहार केलं पाहिजे. ऑफर प्राइस म्हणजे फक्त की फिक्स प्राइस नसते, ऑफर प्राइस असतो. आता तुम्हाला फिक्स प्राइस सांगितली, परत तुम्ही म्हणणार सर त्यात मान सन्मान द्या. अगदी बरोबर. राईट. बरोबर आहे का नाही? येस. आपण आपल्या गाडीकडे वळूया. चला, नेक्स्ट कोणते सांगताय सर? अजून होंडा सिटी सर. होंडाचं मॉडेल विथ त्याबद्दल काय सांगताल? होंडा सिटी सर 2014चं मॉडेल आहे, विथ सनरूफ आहे. पॅनरूफ सनरूफ गाडीला. ह्या बजेट मध्ये कुठल्याच गाडीला सनरूफ तुम्हाला मिळणार नाही. ह्या गाडीची ही जी सर मी कोट केली 6,15,000 फक्त. निगोशिएबल होईल. 6,15,000 फक्त. आणि 4 ते 4.25 लाख रुपये गाडीवरती आरामशीर लोन बसून जाईल. टायर कंडिशन गाडीची एकदम बेस्ट कंडिशन आणि एकदम शोरूम मेंटेन गाडी. टोटल शोरूम मेंटेन गाडी. शोरूम मेंटेन गाडी, काय विशेष. ओके. MH11 मध्ये सातारा पासिंगची गाडी आहे 6741. सर नेक्स्ट होंडा जॅझ अगेन विथ ह्या लो बजेटला. होंडा WRV. सॉरी. ओके. WRV. ओके. काय सांगतात? ह्या सेगमेंट मध्ये सर ही गाडी आहे 2017ची. बर. ही जे सांगतो सर आपण 6,75 निगोशिएबल. बर. ह्याच्यात पण लोन चांगलं होईल आणि ही पण सिंगल ओनर गाडी विथ तुम्हाला सनरूफ मिळते. ह्या गाडी सनरूफ गाडी. होंडा सिटीचं तेवढं होंडाचं ते आहे की सर तुम्हाला कमी बजेटमध्ये सनरूफचं फीचर मिळून जातं. मला तुम्हाला एक विचारायचं, इंडिया मोटर्स मध्ये सगळ्या गाड्या टोटल शोरूम हिस्ट्री आहे का? टोटल शोरूम हिस्ट्री सर. अच्छा, तुम्ही करतानाच टोटल शोरूम हिस्ट्री? विशेष नाही सर, अजिबात विषय नाही. ग्राहकांना विकायचं तर चांगलंच विकायचं, हे आमचं ध्येयच आहे. नक्कीच. कस्टमरची रिलेशन निर्माण करायचं. कस्टमर रिलेशन निर्माण करायचं. नक्कीच. अगदी बरोबर आहे. चला, नेक्स्ट कोणती कार सांगताय? सर मारुतीची बलेनो. प्युअर पेट्रोल मध्ये. पेट्रोल सर. पेट्रोल. ओके. सगळ्यात जास्त चालणारी गाडी आता नेक्स्टा मध्ये गेली ही गाडी. MH11 सातारा पासिंग. येस. गाडीवरती लोन किती होईल? ह्या गाडीवरती माझ्या अंदाजे सर आसपास 5 लाखाच्या आसपास तर बिंदास लोन व्हायला पाहिजे. 5 लाखाच्या आसपास लोन. बिंदास. एकदम कमी डाऊन पेमेंट मध्ये घेणारी गाडी आहे. टायर कंडिशन ही गाडीचं ऑलवेज एकदम बेस्ट कंडिशन सर. चला, ठीक आहे. अजून नेक्स्ट कोणता सांगताय स्टॉक? आपण जरा लो बजेट पण आपण जाऊया. जरा ग्राहकांची जी मागणी असते, आम्हाला लो बजेट मध्ये 3-3.5च्या बजेट मध्ये काहीतरी मिळलं पाहिजे. नक्कीच ते आपण बघूया. नक्कीच. कारण जे ग्राहक येणार आहेत ते काय VIP सर्वसाधारण पण लोक येणार. प्रत्येक वर्गाचा ग्राहक आपल्याकडे, मिडल क्लास आहे, हायर क्लास आहे, लोक बरोबर सगळे आहे आपल्याकडे. असं काय चाललं. आता ह्याबद्दल तुम्ही सर i20 आहे डिझेल मध्ये 2013चं मॉडेल. बर. एकदम बेस्ट कंडिशन गाडी आहे. मॉडेल कोणतं आहे? मॉडेल सर स्पोर्ट्स मॉडेल आहे. सेकंड टॉप मॉडेल. पण
बेस्ट कंडिशन. काय प्राइस आणली गाडीची? ही जी सर मी कोट केली आहे 3,95,000. 3,95,000 निगोशिएबल आहे. बिट निगोशिएबल सर. गाडीच्या टायर कंडिशन बद्दल एकदम बेस्ट कंडिशन सर. एकदम ही पण गाडी शोरूम मेंटेनन्स. शोरूम लो बजेट असली तरी गाडी शोरूम मेंटेनन्स मिळणार आपल्याकडे. इंडिया मोटरचे हे खासियत आहे मला. लो बजेट असो हाय बजेट असो प्रत्येक गाडी तुम्हाला गुड कंडिशन आणि शोरूम मेंटेनन्स. ओके. MH12 पासिंग 2047 नंबर. नेक्स्ट वेगनार बद्दल काय सांगता? हिला सांगायची गरजच नाहीये सर. ह्या सर्वांना परवडणारी गाडी 32+ ॲव्हरेज CNG ला. नक्कीच नक्कीच. ग्राहकाने 2 व्हीलर फिरवायची का गाडी फिरवायची करायचं नाही. येस येस 32+. सर 2020 डिसेंबर एंडिंगचं मॉडेल आहे. ओके. आपण ह्याची कोट केली आहे सर. गाडीची किंमत फक्त 5,35,000 रुपये. निगोशिएबल आहे. यस त्यामध्ये पण निगोशिएबल. ह्याच्यावरती पण लोन कमीत कमी 4-4.5 लाख रुपये बसून जाईल. चला टायर कंडिशन ओके एकदम बेस्ट न्यू टायर सर. चला ओके. नेक्स्ट अल्टो बद्दल काय सांगताल? सर ही सिलेरियो आहे. ओके सेलेरियो. ही पण कंपनी फिटेड CNG आहे. परत एकदा बर. ही पण एकदम मायलेज खिशाला परवडणारी गाडी. मारुती सिलेरियो बर. 2016चं मॉडेल आहे. ह्याची आपण कोट केली सर प्राइस 4,25,000. ते पण निगोशिएबल आहे आणि ह्याला पण लोन चांगलं होईल. आणि ओनर तर फर्स्टच आहे सांगितलं. ओनर फर्स्ट. तुम्ही विचारायचंच नाही सर. ओनर फर्स्टच पहिलाच विषयच नाही. ओकेच. खूप. हुंडाई बद्दल काय सांगता? सर ही हुंडाई निवास आहे. निवास. ओके. न्यू मॉडेल कंपनी फिटेड CNG 2020चं मॉडेल आहे. बर. ह्याची प्राइस आपण कोट केली आहे 6,95,000 रुपये. लिटल बिट निगोशिएबल राहील आणि लोन पण ह्याच्यावरती बेस्ट होऊन जाईल. टायर कंडिशन बद्दल काय? एकदम न्यू कंडिशन सर. टायर ऍज कम्पॅरिझन गाडी न्यू म्हणलं तरी काही हरकत नाही. चला ओके. ऑरा बद्दल काय सांगता? हुंडाईची ऑरा. सर हे ऑरा 2021चं मॉडेल आहे सर. बर. 7,20,000 रुपये आपण ह्याची प्राइस कोट करतोय. बर. ह्यामध्ये पण निगोशिएबल राहील. ही पण ऍज कम्पॅरिझन न्यू गाडी म्हणलं तर काय हरकत. कोणतं मॉडेल आहे सर गाडीचं? 2021 हे कंपनी फिटेड CNG ऑरा सर. नाही मॉडेल सर. स्पोर्ट्स मॉडेल. त्याच्यामध्ये 3 मॉडेल असतात ना? त्या स्पोर्ट्स आणि मॅग्ना. ओके. हे सेकंड टॉप मॉडेल आहे. त्यात निगोशिएबल किंमत आहे का? नक्कीच सर निगोशिएबल. आणि टायर कंडिशन बद्दल काय सांगता? एकदम चांगली बेस्ट टायर कंडिशन सर. मला आता एवढा आपण गाड्यांची माहिती घेतोय त्यावरती तुम्ही लोन पण देताय ना? नक्कीच सर. लोन आपण असं लोन देतोय की कमीत कमी ग्राहकाची मागणी असते की सर मला 70,000 डाऊन पेमेंट मध्ये गाडी पाहिजे. बरोबर. कोण म्हणतं मला सर 80,000. बरोबर. काही गाड्या आपल्या 50,000 डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा होतात. जसे की आता ही स्विफ्ट आली बघा सर रेड कलरची. ओनली 50,000 डाऊन पेमेंट मध्ये आपण त्यांना गाडी दिली होती. काय सांगता? 50,000 रुपये डाऊन पेमेंट. बुकिंग कस्टमर सुद्धा मला नवीन पण गाडी मिळत नाही त्या रेंजला तुम्ही मला जुनी गाडी दिली. तुम्हाला कस्टमर रिलेशन बिल्ड करायचं. नक्कीच सर नक्कीच. चला नेक्स्ट वॅगनर बद्दल काय सांगताल? सर 2015चं मॉडेल आहे वॅगनर. कंपनी फिटेड CNG आहे. परत एकदा प्रत्येक गाडी कंपनी फिटेड CNG आपल्याकडे. आउटफिटेड आपल्याकडे नसतात गाडी. आता जमानाच तो चाललाय ना. जेणेकरून कस्टमरचा त्यात पण फायदाच होतो. अगदीच बरोबर. ह्याची आपण कोट केली सर 3,75,000. बर. लिटल बिट निगोशिएबल ह्यामध्ये पण राहील. ह्याला पण लोन एकदम बेस्ट कंडिशन. आपल्याकडे गाड्यांची कंडिशन बघायचीच नाही. बेस्ट चांगलेच. ओके ठीक आहे. परत एकदा निवास सर. बर. भरपूर आपल्याकडे निवास हुंडाई और असा भरपूर स्टॉक असतो आपल्याकडे. परत एकदा 2020च मॉडेल आहे. ह्याची पण सेम कोट केली आपण 6,95,000 रुपये. ह्यातलं कोणतं मॉडेल आहे? हे पण स्पोर्ट्स मॉडेल आहे सर. स्पोर्टच आहे. स्पोर्ट्स मॉडेल. हे MH14 आणि हे MH12 आणि कंपनी MH42 12 आणि पिंपरी चिंचवड कंपनी फिटेड CNG सिंगल ओनर मध्ये ह्या पण गाड्या. सिंगल पण लोन चांगलंच होणार. नक्कीच. ठीक आहे सर. 21 ची सर गाडी. 2021 ची. थोडी गफलत होते जरा गाड्या. एवढा तुम्ही स्टॉक दाखवताय होणारच थोडीशी होते जरा. ठीक आहे काय हरकत नाही सर. चला इव्हन बद्दल काय सांगताल? इव्हन सर लो बजेट परत एकदा आपल्याकडे. बर. मागणी असतानाची 2000 नाही प्युअर पेट्रोल मध्ये 2013 ची गाडी आहे सर. बर. लो बजेट मध्ये गाडी आहे. प्राइस काय कोट केली? आपण 2,25 कोट केली सर. बर. कमी जास्त होईल? थोडेफार कमी करू नक्कीच. बर ठीक आहे. चला या आणि गाडी घेऊन जा. असं नक्कीच. MS13 परत एकदा Ertiga गाडी. तुम्हाला म्हटलं ना लोकांकडे एकच गाडी मिळते किंवा मिळत पण नाही डिझेल मध्ये. आपल्याकडे 3 गाड्यांचा स्टॉक आहे. येस सर 2018च मॉडेल. परत एकदा सिल्वर कलर 2018 डिसेंबरचं मॉडेल आहे. बर. ह्याची पण आपण प्राइस केली 950 निगोशिएबल. डिझेल काय झाले मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर मारुतीच्या Ertiga गाडी, Ertiga पेट्रोल CNG, Ertiga डिझेल गाडी अवेलेबलच होत नाही. याबद्दल एक वेळेस पेट्रोल CNG तुम्हाला नवीन मिळून जाईल. बरोबर पण हे म्हणते थोडक्यात पिळ्याचे अंगठे हे कुठे मिळणार नाही. नक्कीच. डिझेल मध्ये गाडी तर कुठेच मिळत नाही. ते आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे ग्राहकांच्या सेवेसाठी. चला नेक्स्ट सर काय सांगताल? सर पोलो आहे सर. परत एकदा 2013-14 ची पोलो आहे सर. मॉडेल कोणते सर? सर पोलोचं हे कम्फर्ट लाईन मॉडेल. कम्फर्ट लाईन. ओके. टॉप एंड मॉडेल मध्ये टॉप एंड मॉडेल मध्ये. सेकंड टॉप एंड मॉडेल मध्ये येते. ह्याच्यावरती हायलँड मॉडेल येतं. काय कोट केली प्राइस? ह्याची सर 4,45,000 रुपयाच्या आसपास कोट केली. ही फर्स्ट ओनर लिटिल बिट निगोशिएबल राहील. ठीक आहे. चला नेक्स्ट सर
डिझेल मध्ये स्विफ्ट आहे सर. पिळ्याची अंगठी तुम्ही म्हणले ना, ती पिळ्याची अंगठीच आहे. ठीक आहे. 2017 मॉडेल आहे सर. बर. एकदम बेस्ट कंडिशनची गाडी आहे. बर. ही गाडी फक्त जरा ही सेकंड ओनर मध्ये एक गाडी आलेली आपल्याकडे. ठीक आहे. अहो जरी त्याचं सेकंड ओनर जर असला ना सर, तुम्ही त्याची प्राइस किती कोट केली? 6,15,000. तुम्ही आता 6,15,000 गाडी घेतली आणि जर 3 वर्ष गाडी वापरून परत, तर तुमची तेच 5.5 ते 5.6 पर्यंतच गाडी घेऊन जाणार लोकं. नक्की पिळ्याची अंगठी. आणि ह्यात पण निगोशिएबल होऊन जाईल सर. टायर कंडिशन वगैरे ऑलरेडी एकदम बेस्ट कंडिशन. कुठल्याच गाडीची कलर मध्ये गाडी कंडिशन तुम्हाला डेंटिंग पेंटिंग कुठलंच काय काम तुम्हाला आढळणार नाही. नवीन शेपची सर गाडी आहे 2018ची. बर. न्यू लुकची गाडी जशी तुम्ही आता ती दाखवली, कमी डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला गाडी दिली. बरोबर आहे. पण कमी डाऊन पेमेंट गाडी मिळणार आहे कारण कधीचं मॉडेल आहे? 2018चं मॉडेल. 18चं सीएनजी मॉडेल. काय कोट केली प्राइस? हे जी सर मी केली आहे 6,50,000 का. हा सीएनजी मध्ये. हा सीएनजी मध्ये फर्स्ट टाइम मी तुमच्याकडे गाडी बघितली सीएनजी. ऑल कार्स मध्ये आउटफिटेड सीएनजी आहे. आउटफिटेड तरी पण परवडते आउटफिट असले तरी. बर. हे जी 650 कोट केली सर आपण. लिटिल बिट निगोशिएबल राहील. फर्स्ट ओनर आहे? सेकंड ओनर आहे सर. ठीक आहे. किलोमीटर किती म्हणले गाडीचं? हे जर सर एक 80,000च्या आसपास किलोमीटर. 80,000चं. ठीक आहे. डिझायर ही सर परत न्यू लुक स्विफ्टच आहे अगेन, प्युअर पेट्रोल मध्ये. ओके. हा 2021चं मॉडेल आहे. डिझेल नाही पेट्रोलच सर. पेट्रोलच. एकदम गुड कंडिशन व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. बर. 2021चं म्हटलं तर न्यू मॉडेल म्हटलं तर काय हरकत नाही. ही जे सर आपण कोट केले 7,35,000 रुपये. बर. त्यात पण निगोशिएबल होईल. आणि सगळ्यात मोठं की डाऊन पेमेंट कमी लागतं ह्या गाड्यांना. लोन जास्तीत जास्त होऊन जातं. डाऊन पेमेंट का बरं? तुम्ही आज बऱ्यापैकी वरच्या गाड्या सर आपल्याकडे सगळ्या, आणि सगळ्या ट्रस्टेड गाड्यात म्हणजे मारुती असतील, होंडा असतील, सगळ्या टोयोटा असतील, ज्या गाड्यांची व्हॅल्युएशन जास्त येते मार्केट व्हॅल्यू मध्ये, त्यामुळे ह्यांना डाऊन पेमेंट कमी होऊन लोन जास्तीत जास्त बसतं. ठीक आहे. गाड्यांचा विषय असा सर. चला आता नेक्स्ट सर अजून छोटा स्टॉक राहिला. आता या ठिकाणी बुकिंग झालं गाड्या सगळ्या? हा इकडच्या जरा ह्या गाड्या सर बुकिंग स्टॉक आहे. इर्टिगा बुक आहे, सेंटाफे बुक आहे, बोलेनो बुक आहे, सियाज बुक आहेत. ह्यातल्या काही गाड्या आज डिलिव्हरी पण आहेत. i20 असो, सियाज असो, इर्टिगा असो, ह्या काही डिलिव्हरीच्या पण गाड्या. या साधारणतः किती गाड्यांचा स्टॉक असेल? कमीत कमी सर 35-40 गाड्यांचा आपल्याकडे स्टॉक कंटिन्यू अवेलेबल असतो. 35-40 गाड्यांचा स्टॉक कंटिन्यू अवेलेबल असतो. 35 आणि एक गेले की एक अपग्रेड होत असतात गाड्या कंटिन्यू मध्ये. बरोबर आहे. म्हणजे ग्राहक आज सांगून गेले की आता समजा माझी सियाज गाडी गेली आहे तर ती 2-3 दिवस जास्तीत जास्त मोकळी राहील जागा. परत त्याच्या जागी दुसरी गाडी सियाज येणारच आपल्याकडे. व्हरायटी मिळणार तुम्हाला. बऱ्यापैकी आज बारामती शहरामध्ये इंडिया मोटरचं नाव आहे, ऐकून आहे. आज त्या ठिकाणी आज चला म्हणलं आज आमचे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगला व्हिडिओ पण बनेल आणि तुमची गाठ पडेल. तर जाता जाता तुम्ही इंडिया मोटर्स बद्दल तुम्ही काय सांगताल? इंडिया मोटर्स सर हा ट्रस्टेड ब्रँड आहे. बर. आपल्याकडे ट्रस्ट हा एकमेव महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. प्राइस सर विश्वास. प्राइस वरती खाली परवडेल नाही परवडेल हा विषय नसतो. बरोबर. विश्वास खूप महत्वाची गोष्ट. कागदपत्रांमध्ये कागदपत्रांची हमी पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट. बरोबर आहे. ते एक ट्रस्ट ब्रँड आहे. अगदी गाड्यांच्या कुठली आपल्याकडे कामे निघत नाहीत गाड्यांची. कस्टमर सॅटिस्फाईड होतो आणि माउथ पब्लिसिटी मध्ये आमचं नाव सांगतो. हो हो हो. हा विषय आहे. बर. अजून काय सांगताल? बाकी काय सर कमी डाऊन पेमेंट मध्ये गाड्या मिळतात. शोरूम मेंटेन गाड्या मिळतात. गाड्यांची कुठली गाडी नेल्यानंतर कस्टमर सॅटिस्फाईड राहतो. कस्टमरला कुठल्या गाड्यांचं काम निघत नाही. कस्टमर माउथ पब्लिसिटी करून म्हणतो कुठून गाडी आणली, इंडिया मोटर्स मध्ये गाडी आणली, परत तिथेच जावं गाडी घ्यायला असं आम्हाला सुचवतात. आता बऱ्यापैकी काय होतं जे आमचे व्ह्यूअर्स आहेत ते कमेंट करतात की सर तुम्ही ज्या टाइमला व्हिडिओ करता ज्या प्राइस असतात त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्या प्राइस परत हाय होतात. नाही ना सर असं काय आपल्याकडे असं होणार नाही. एका दुसऱ्या गाडीची प्राइस सांगताना चुकली असेल किंवा मॉडेल सांगताना चुकलं असेल कारण भरपूर स्टॉक आहे. नक्कीच. तेवढंच फक्त गफलत होऊ शकते, बाकी तर गफलत होऊ शकत नाही. का तर फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळं आपल्या चॅनल आहे. आज इंडिया मोटर्सचं जे चॅनल आहे आपलं इंस्टाग्रामचं त्याच्यावरती आमच्या बंधूच्या आज 1,25,000 फॉलोअर आहेत. नक्कीच मी बघतो ना. ते सोपी गोष्ट नाही सर. ते कष्टाने उभं केलेला ब्रँड असतो. त्यामुळे त्याच्यावरची किंमत, फेसबुकवरची किंमत आणि इथली किंमत व्हॉट्सअपवर येणार ती सेमच असणार आहे. बरोबर. एका दुसरी गाडीची सांगताना 10-15,000 इकडे तिकडे होऊ शकते पण जास्त गफलत होणार नाही. त्याची आम्ही हमी देतो तुम्हाला. इंडिया मोटर्स हे कधी तुम्ही चालू केलेले काय सर? कमीत कमी ह्या वर्षाला ह्या ब्रँडला आता कमीत कमी नाही म्हणलं तर 10 वर्ष पूर्ण होतील. कम्प्लीट होते आरामशीर. बरोबर आहे. त्यामध्ये असंख्य गाड्या विकल्या आजपर्यंत. एकाही कस्टमरच्या आपल्या गाड्याबद्दल, आपल्या कागदपत्रांबद्दल, आपल्या कुठल्याच कंप्लेंट नाहीये, कधी तक नाहीये. नक्कीच. हा विषय आपला सॅटिस्फाईड कस्टमर आपला आहे. मी तुम्हाला मी हमी देऊ शकतो. इथून पुढे पण तेच राहणार आहे. तर अजून एक माझा प्रश्न राहील की एखादा कस्टमरने सेकंड हँड कार घेतली तर त्या कार मध्ये काय पाहिलं पाहिजे? सेकंड हँड कार मध्ये सर त्यांनी पाहिलं पाहिजे गाडी शोरूम मेंटेन आहे का, गाडीची हार्ट म्हणतो इंजिन. येस. वरचं तुम्ही लुक थोडाफार चेंज करू शकता गाडीचा. बरोबर आहे. त्याचं हार्ट पाहिलं पाहिजे, इंजिन पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कागदपत्र. बरोबर आहे. आज तुम्ही गाडी नेता 6 लाखाची, तुम्हाला कागदपत्र नाही मिळते तिथे काय करणार त्याला? नक्कीच. डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं आहे, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि
चालणारे ब्रँड्स घेतले पाहिजेत, MH12 14 घेतलं पाहिजे जे मिळतंय ते. बरोबर. ऑड ब्रँड लोक काय म्हणतात, आमच्याकडे शेट तुम्ही मला एवढी किंमत सांगितली, मी इकडून एवढी गाडी घेतली, बरोबर. तुम्ही थर्ड ओनर घेतली, सेकंड ओनर घेतली, हे नाही पाहते. बरोबर आहे. हा विषय. फर्स्ट ओनर आणि सेकंड फर्स्ट ओनर, कलर सगळं चॉईस केलं पाहिजे. नक्कीच. ट्रस्ट शेवट कुठे सर, विश्वास तर आहे ना, हा धंदा विश्वासाचा आहे. आमच्याकडे लांब लांब कस्टमर फक्त मोबाईलवरती फोनवरती गाडी बुक करते का, तर विश्वास आहे. विश्वास. आता तुम्ही ती इर्टिगा पाहिलं तर तुळजापूरला दिली, बरोबर. सियाज पाहिले तर कराडला दिली, ही गाडी पाहिलं तर सर तुम्ही शिरूरला गाडी दिली. बरोबर. आज ते दुसरी गाडी पाहायला आलात आपल्याकडे, गाडी घेऊनच आलात आपल्याकडे. नाही, तो म्हणले तुम्ही विश्वासाला कुठेतरी तुम्ही तडा जाऊन देणार नाही. नक्कीच नक्कीच. नक्कीच. ओके. पैसे रोजच कमवायचे तो सर. थँक्यू सर, तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली. आज या ठिकाणी इंडिया मोटर्सला आपण आहे, पाहू शकता हा गाड्यांचा स्टॉक आणि आसिफ मुलांनी सर आज खूप चांगली माहिती सांगितली सर. नक्कीच सर. नक्की आमचे व्ह्यूअर्स आज बघत आहे व्हिडिओ, येताल तुमची गाडी घेऊन नक्कीच विजिट करा इंडिया मोटर्स, बारामती मोतीबाग येते. नक्कीच. थँक्यू सर. थँक्यू. 9,50,000 20,50,000. तर चला मित्रांनो, आपण हा आपला मॉर्निंगचा ब्लॉग शूट झाला बारामती इंदापूर रोडला हॉटेल रॉयल वाड्याच्या शेजारी इंडिया मोटर्स म्हणून. या ठिकाणी आपण बऱ्याच गाड्यांचा स्टॉक बघितला, SV मध्ये म्हणा, सिडान म्हणा, या सर्व गाड्यांची माहिती तुम्हाला VP ब्लॉग्स बारामती यूट्यूब चॅनलच्या मार्फत पाहायला मिळणार आहे. सगळ्यांनी कमेंट करायची आहे आणि सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला अजून कोणत्या गाड्यांची माहिती पाहिजे, कोणत्या गाड्यांची माहिती हवी आहे, कोणत्या गाड्या तुम्हाला त्या गाड्यांची माहिती, कुठल्या गाड्यांची, सर्व गाड्यांच्या माहिती तुम्हाला मी उपलब्ध करून देणार आहे VP ब्लॉग्स बारामती यूट्यूब चॅनलला. तर चला, हा सुंदर ब्लॉग आपला झालेला आहे. नक्की तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडणार आहे. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने कमेंट करायची आहे. तर चला, धन्यवाद.